रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या गावामध्ये बसवेश्वर जयंतीनिमित्त शिवमहापुराण कथा 3 दिवसासाठी आयोजित करण्यात आली होती आणि आज समाप्ती होती. त्यामुळे शिवतांडव वगैरे करण्यात आला. खूप छान, म्हणजे खूप मस्त झाली कथा. आणि मामा म्हटले की आज अक्षय तृतीया आहे, तर काहीतरी खरेदी झालीच पाहिजे बाबा. मग मामा म्हटले की चला आपण सोनेच खरेदी करूया. मग आजी म्हणली ठीक आहे. आणि जाता जाता एक दुसरंही काम करायचं होतं, म्हणजे ज्वारी घ्यायची होती. ज्वारीचे रेट किती? 4,000 रुपये क्विंटल. बापरे! ठीक आहे म्हटलं, सोनं तर आपण एक वेळेस टाळू शकतो घ्यायचं नाही घ्यायचं, पण पोटाला लागतं ना आपल्याला, घ्यावंच लागतं, ते त्याला पर्याय नाही. मग आम्ही ज्वारी घ्यायचं. ते म्हटले की तुम्हाला जशी पाहिजे तशी दाखवतो. ऊन तर इतकं पडलं होतं ना, बापरे! फक्त दुपारचे ना 12 वाजले होते. डेंजर म्हणजे डेंजरच. असल्या उन्हात जनावरं बाबांनी सोडलेत रे बाबा. ते जनावरं कुठं खायलेत? कचऱ्याच्या त्या ह्याच्यात. मग झालं आमचं, ज्वारी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो सोन्याच्या खरेदीला. तर ऊन तुम्हाला दिसत नसेल, पण खूप आहे बरं का. तर इकडे जाताना दामाजीच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि खूप मोठं चालू आहे बरं का, इतकं म्हणजे मस्तच. मग आजी म्हटली की आपल्याला बाजार पण करायचा आहे आणि जाऊयात. तर बाजार वगैरे केला. मामाची कपडी भट्टीला टाकायची होती, ती पण टाकली. मामा म्हणले औषध घ्यायचं आहे बागाचं, ते पण घेतलं. बरं चला निघालो एकदाचं. सोनाराच्या दुकानात जायचं म्हटलं ना, गाडीवरनं उतरलं की हसूच आवरत नाही हो. काय होतंय काय माहीत. मग मला खरेदी करायची होती आणि त्यामुळे आम्ही गेलो. असं तुम्हाला होतंय का की सोनाराच्या दुकानामध्ये गेलो आणि पोटात गुदगुल्या येतो, काय घेऊ काय घेऊ. एकदाची खरेदी केली आणि निघालो घरी आपलं.